दादा, या पूर्ण परिस्थितीमध्ये मुळात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा एकदा स्वनिवासी आणि काकांबरोबर आलेला आहात आणि यातून पुणे पिंपरी चिंचवडवर पवारांचंच साम्राज्य कायम राहील याची तुम्ही खातरजमा करताय अशा स्वरूपाची चर्चा आहे. काही झालं तरी पुन्हा आपल्या ताब्यातून जाता कामा नये हा जो प्रयत्न आहे त्यासाठी हा प्रयोग आहे का? नाही नाही तशा प्रकारचा प्रयोग नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कामाला सुरुवात केलेली आहे आणि 2017च्या मागं जर गेला 1992 ते 2017पर्यंत मी 25 वर्ष तिथला कारभार बघत होतो. तिथली महानगरपालिकेचे प्रश्न सोडवत होतो. तिथला उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून तिथले जे काही रस्ते असतील, तिथल्या सुधारणा असतील, त्या शहराला एक वेगळ्या प्रकारे आकार देण्याचं काम. कारण पूर्वी गावं एक वेगवेगळी छोटी छोटी गावं एकत्र येऊन नगरपालिका झालेली, नंतर महानगरपालिकेत रूपांतर झालेलं आहे. आणि मग हे गाव घ्या, ते गाव घ्या, ते गाव घ्या, असं करत वाढत 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 गेलेली आत्ता इथपर्यंत पोचलेली ही महानगरपालिका. आणि ते बघत असताना मी आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर किंवा मध्ये बघत होतो, जो काही ज्यांच्याकडे सूत्र तिथले स्थानिक होती, स्थानिक सूत्र, त्यांनी ज्या प्रकारे त्या शहराला चांगल्यापैकी काम करायला पाहिजे होतं, दुर्दैवाने केलं गेलं नाही. तिथं भ्रष्टाचार बोकाळला. तिथं वेगवेगळ्या प्रकारे खूप पुरावे तशा पद्धतीनं पुढं आले की कसे रिंग केली जाते, कसे टेंडर मॅनेज केले जातात, कसं. आता ह्या वर्षी तिथलं बजेट होतं 9,600 कोटी, आपलं पुण्याचं होतं 12,600 कोटी. तिथलं 9,675 कोटी असेल, पुण्याचं 12,600 वर काही कोटी होतं. एवढी बजेट असताना म्हणजे आता तिथं मतदारसंघ 3 आहेत, पुण्यामध्ये मतदारसंघ 8 आहेत. पुण्याचं भौगोलिक क्षेत्र पण खूप आहे, तरी देखील 3 मतदारसंघ असताना तिथलं बजेट 9,600 कोटी आणि इकडं 12,000, अशा सगळ्या गोष्टी. मग हा पैसा इतके वर्ष 9 वर्ष जे काही बजेट केलं गेलं, ते 9 वर्षाचं संपूर्ण बजेट काढलं तर ते काहीतरी 60,000 कोटी होतं आहे. 60,000 कोटीमध्ये 20,000 कोटी रुपये पगारावर खर्च केला, वेतनावर होतोच केला म्हणजे. तर 40,000 कोटी रुपये कुठं गेले, काय काम दाखवलं. मी जसं दर 5 वर्षांनी तिथं काम दाखवायचो, हे पुणे मुंबई रस्ता रुंद करून टाकला, सबवे केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, उद्यानं केली, क्रीडांगणं केली, अशा ज्या ज्या गोष्टी त्या शहराच्या गरजेच्या होत्या. आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका असं असताना मात्र तिथं आज भ्रष्टाचाराने ती पोखरली गेलेली आहे. आज 4,000 कोटीची स्थापत्याचं बिलं देणं बाकी आहे. अशा खूप गोष्टी मी तिथं पाहिल्या. पाणी रोज त्या शहराला नागरिकांना मिळत नाही. बऱ्याचशा ठिकाणी टँकर माफी आहे आणि वेगवेगळ्या भागात जे प्रश्न सुटायला पाहिजे, म्हणजे इतका विरोधाभास आहे, स्लम आहे तिथं. आता SRAच्या योजना होत आहेत, तुम्हाला माहीत नाही. तुम्ही जरा तुमच्या वेगवेगळ्या सोर्सेसमधनं माहिती काढा. TDRचा तर एवढा खेळखंडोबा तिथं चाललेला आहे, खेळखंडोबा चाललेला आहे. दाखवताना झोपड्या एक दाखवायच्या, प्रत्यक्षात झोपड्या कमी असतात, मग त्या वाढवून दाखवल्या तर तेवढा TDR वाढवून मिळतो. असं हे सगळं म्हणजे मागे मला थोडंसं प्रशासनावर माझी पकड असल्यामुळं अशा गोष्टी करायला प्रशासनातले लोक पण घाबरायचे. आता त्यांना वरदास्तच मिळाल्यासारखं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, चांगले चांगले अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोडून चाललेले आहेत. इतके टॉपचे अधिकारी. मी त्यांना म्हणलं, अरे का जाता, एवढं चांगलं शहर आहे. दादा म्हणले सगळं चांगलं आहे, परंतु इतका दबाव आहे, एखाद्या फाईलवर सही करायची म्हटलं तर असे 12-15 लोक येतात आणि नुसते उभे राहतात असे, आणि कोणतरी येतात, हां इथं सही करा, की सही करणाऱ्यांनी समजायचं की हे सगळं आपल्याला अडचणीचं ठरणार आहे. मग असलं चुकीचं करण्यापेक्षा आपलं स्वेच्छानिवृत्ती घेऊन मोकळं झालेलं बरं. ह्या गोष्टी कधी त्या परिसरात नव्हत्या. कमी अधिक प्रमाणात पुण्यातली परिस्थिती थोडी वेगळी आहे. पुण्यामध्ये खड्डे बुजवण्याच्या करता साधारण 1150-1200 कोटी रुपये तरतूद केली गेली 5 वर्षात. 5 वर्षातलं सांगतो, 600 कोटी रुपये खर्च केले. अरे बाकीचे खर्च केले असते तर खड्डे तरी बुजले असते. इथं पण इंटरेस्ट कुठंतरी STPचे
टेंडर काढणं, नदी सुधार कार्यक्रमाची टेंडर काढणं. अरे मग टेंडर काढल्यानंतर ते काम सुरू झाल्यानंतर त्या कामाचे मधून व्हिजिट करा, काय अडचण आहे ते बघा, खरंच काम नियमाने चाललंय का, पर्यावरणाला ह्याच्यातनं कुठला धोका होणार नाही ना, उद्याच्याला मोठा पूर आल्यानंतर त्या पुराचं पाणी ते व्यवस्थित बसेल ना, त्याच्यामध्ये जलसंपदा खात्याच्या लोकांना विश्वासात घ्या, त्याच्यामधले जे तज्ज्ञ आहेत. सुदैवाने निलेशजी तुमच्या माझ्या पुण्यामध्ये अधिक वेगवेगळ्या क्षेत्रातले इतके चांगले लोक इथं म्हणजे स्थायिक झालेले आहेत. त्यांनाही जर विचारलं तर ते आवडीनं सांगतात. म्हणजे जे रिटायर झालेले तेही त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवातून सांगतात, नाही अजित पवार इथं असं केलं तर जे असतं ते पुणेकरांच्या फायद्याचं होईल. पण त्यांच्याशी कोणी संपर्क पण साधत नाही. बरं, काही अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले आहेत. आता तुम्हाला इथलंच उदाहरण देतो. तुम्ही येताना बघितलं असेल तो पलीकडचा ह्याचा ब्रिज विद्यापीठाचा पाडावा लागला. 250 कोटी रुपये पाण्यात गेले. आणि तो पाडल्याशिवाय मला ज्यावेळेस मी मिटिंग घेतली, मी तिघा चौघांना विचारलं, कारण ते टाटाचं काम चाललेलं आहे. तर मी म्हणलं पूल पाडायचा पुणेकर काय म्हणतील. ते म्हणाले हा पूल जर पाडला नाही तर जुन्या पुण्याचे कॉलम आणि आता नवीन आपल्याला ब्रिज करायचा आहे आणि वर मेट्रो न्यायची, त्याचे कॉलम सगळ्या कॉलम 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 दिसतील. आता तुम्हाला जाताना दिसेल फक्त जिथं स्टेशन आहे तिथं थोडे कॉलम आहे, बाकीच्या ठिकाणी एकच कॉलम आहे. त्याच्यामुळे इथली आता ट्रॅफिक जरा बरी झालेली आहे. सगळं काम झाल्यानंतर ती सुलभ होईल. पण तिथं मी होतो, मी धाडस दाखवलं. कोरोनाच्या काळात 4 दिवसात पूल पाडलेला पुणेकरांना कळला पण नाही. तसं मी मध्ये एक CM साहेबांच्या बरोबर कार्यक्रम केला. मला भैरवन आला आहे, तिथून जो फ्लायओव्हर करायचा आहे ते पार पुढं उरळी कांचनच्या पुढं न्यायचं आहे. कारण तिथं सगळी वाकवस्ती, लोणी काळभोर, आमचं उरळी कांचन, कुंजीरवाडी, हे सगळी जी गावं आहेत, एवढी तिथं गर्दी झालेली आहे. आणि मग जाणारं ट्रॅफिक, येणारं ट्रॅफिक, त्यापेक्षा वरनं ब्रिज. तर मला त्यांनी सांगितलं की मगरपट्ट्यात जाणारा ब्रिज काढावा लागेल, पुढं त्या निरेला जाणारा ब्रिज सासवडला तो काढावा लागेल. म्हणजे नियोजन करताना मी त्यांच्या देखत सांगितलं, सगळीकडे आलं होतं की म्हणलं CM साहेब आपण काही त्याच्यातले दर्दी नाही आहेत, आम्ही त्याच्यातले निष्णात लोक नाही आहेत. आम्हाला उद्या तुम्ही चीफ इंजिनियर असाल, कोण स्ट्रक्चरल ऑडिट करणार असाल, त्यांनी सांगितलं पाहिजे की पुढचा 50 वर्षाचा विचार करून इथं असं असं करण्याची गरज आहे. कारण मेट्रो तर होणारच होती, त्याच्यामुळे मेट्रोचे किमान नुसते कॉलम काढून ठेवले असते आणि पुढं मग नंतर मेट्रो केली असती तरी चाललं असतं. पण हे जे काही गोष्टी घडल्या तर ते त्याच्यामुळं पुणेकरांना त्याचा इतका फटका बसतो. आणि निलेशजी त्याच्यामध्ये पुणेकरांची सहनशीलता पण आता फार वैतागली. म्हणजे जिथं पूर्वी आम्ही 10 मिनिटात पोहोचायचो तिथं पुणेकरांना 1-1 तास पोहोचायला लागतो. पुण्यात प्रवास करायचा म्हणजे मुंबईत प्रवास करणं परवडलं असं कधी कधी वाटावं, इतकं वाईट सध्या पुण्याचं वातावरण आहे.